नमस्ते. परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सिल्क थ्रेडचा लीफ स्टिच कशा पद्धतीनं करायचा ते बघणार आहोत. तर खूप जणांची कमेंट होती की हे स्टिच कशा पद्धतीनं केलं जाते लीफ्सची. तर आजचा 5वा जो आपला सिरीज आहे ती खूप महत्त्वाची आहे. याच्या आधी जे 4 सिरीज आपल्या झालेल्या आहेत त्यामध्ये खूप तुमचा छान रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळालेला आहे. या 30 दिवसांच्या सिरीजमध्ये आपण खूप काही आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर इथं मी सिल्क थ्रेड घेतलेले आहे, आणखी 2 तारचे निडल घेतलेले आहे. तर मटेरियल संदर्भातही मी एक व्हिडिओ बनवणार आहे. आपल्या इथं सगळ्या प्रकारचे जे मटेरियल आहे आरीवर्कचं ते अवेलेबल आहे, आणि आपल्याला कुठंही तुम्ही असणार आहे, कोणत्याही गावी तुम्हाला जे मटेरियल आहे ते घरपोच होणार आहे. तर मटेरियल संदर्भात जर काय आपल्याला विचारायचं असेल तर खाली मी ग्रुपची लिंक जी आहे ती शेअर केलेली आहे. तिथं तुम्ही जाऊन क्लिक करू शकता, आणखी ग्रुपला ॲड होऊ शकता मटेरियल संदर्भात. आणखी हे जे स्टिचेस असतात आपल्याला रोज आपल्याला नवीन काहीतरी त्यामध्ये शिकायला मिळणार आहे. तर हे सिल्क थ्रेडची मी 2 थ्रेड घेतलेले आहेत, 2 थ्रेडमध्ये. तर सिल्क थ्रेडचे आणखी माझे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता. सिल्क थ्रेड मास्टरी कोर्सही आपण फ्रीचा इथं आपल्याला अवेलेबल केलेला आहे. तर इथं एकदा आपल्याला पूर्ण जे एक स्टिच करून घ्यायची आणि त्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला लीफ शेपमध्ये खाली खाली यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मी क्रॉसमध्ये येत आहे. आणखी वरती आपल्याला एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे, परत खाली यायचं आहे, त्यानंतर परत एक एक्स्ट्रा टाका टाकून घ्यायचा आहे. परत वरती जाऊन परत एक एक्स्ट्रा टाका टाकायचा. अशा पद्धतीनं आपल्याला शेपमध्ये जे आहे ते हे वर्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या साईडलाही त्याच पद्धतीनं करायचं आहे. इथं मी काही मार्क करून घेतलेलं नाही. तुम्ही व्हाईट पेन्सिलने, जर ब्लॅक फॅब्रिक असेल तर व्हाईट पेन्सिलने करू शकता, व्हाईट असेल तर तुम्ही पेननी वगैरे पेन्सिलनेही करू शकता. तर खूप सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे, कारण सिल्क थ्रेडला आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. जरी थ्रेडनं आपण 1-2 वेळामध्ये होऊ शकतं, पण सिल्क थ्रेडची थोडी प्रॅक्टिस करावी लागते. त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला क्रॉसमध्ये येऊन लीफ तयार करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी टीप आहे ती जी कोणती आपण डिझाईन करता आरीवर्कची, तर त्याला आपल्याला आउटलाईन करायचं विसरायचं नाही आहे, कारण आउटलाईन केल्याशिवाय ती डिझाईन छान दिसणार नाही आहे. त्यामुळे आउटलाईन करायचं जे आहे ते विसरू नका. तर इथं आपलं दुसरं पण लीफ तयार झालेलं आहे. पूर्ण डिझाईन ज्यावेळी आपली बनून तयार होणार आहे, खूप छान अशी डिझाईन आपली इथं झालेली आहे. तुम्ही बघू शकता लीफचा शेप जो आहे तो आपण देत आलेलो आहे लोडिंगसाठी. खूप जास्त आपल्याला उठावदार करायचं असेल तर तुम्ही थ्रेडचाही वापर करू शकता. जी कॉर्डदोरी असते ती कॉर्डदोरी यूज करून तुम्ही लीफ जे आहे ते बनवू शकता. आणखी त्यानंतर इथं मी सेंटरला एक लीफ करणार आहे. त्याच पद्धतीनं सेंटरला आपल्याला वरच्या बाजूला परत एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे, आणि वरून खाली असं आपल्याला क्रॉसमध्ये लीफ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. आणखी आपल्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. कोणती डिझाईन आपल्याला हवी असेल तरीही मला कमेंट करू शकता. या सिरीजमध्ये आपण ती ॲड करणार आहोत, त्यामुळं कमेंट करायला विसरू नका. काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तर या पद्धतीनं आपल्याला खाली खाली येत असं हे जे लीफ आहे ते तयार करून घ्यायचं आहे. आणि खूप छान आणि सुंदर अशी आपली इथं डिझाईन तयार झालेली आहे. याला आउटलाईन तुम्ही शुगर बीटची देऊ शकता, जरी थ्रेडची देऊ शकता.
शेप ज्यावेळी आपण देतो, आउटलाईन ज्यावेळी करतो, त्यावेळी लुक जो आहे तो डिझाईनचा पूर्ण चेंज होतो. हीच डिझाईन तुम्ही ब्रायडलमध्येही यूज करू शकता. ब्रायडलमध्ये तुम्ही कटपाईप यूज करू शकता या पद्धतीनं. तर आता आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे पूर्ण डिझाईनला. यामध्ये थोडं आपल्याला ज्यावेळी आपण एंड नॉट करतो त्यावेळी त्रास होतो सिल्क थ्रेडचं, कारण सिल्क थ्रेड असल्यामुळं थोडं निसटते, त्यामुळं एंड नॉट करताना थोडं त्रास होऊ शकतो. पण प्रॅक्टिस होईपर्यंत आपल्याला तसं थोडंसं अवघड वाटतं. पण ज्यावेळी प्रॅक्टिस होते त्यावेळी खूप सोप्या पद्धतीनं जे आहे ते तुम्ही हे वर्क करू शकता. त्यामुळं रोज एक अर्धा तास ते तास तुम्हाला यामध्ये जे आहे ते प्रॅक्टिस करायची आहे सिल्क थ्रेडची. त्यामुळे रोज प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला खूप सुंदर असं वर्क करता येणार आहे. तर इथं मी निडल 2 तारची वापरलेली आहे. आपल्यालाही 2 तारची निडल वापरलेली आहेत. निडलचा पूर्ण इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ माझा अवेलेबल आहे. फ्री आरी क्लासचीही प्लेलिस्ट अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन माझ्या चॅनलच्या नावावरती क्लिक केलं तर पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला अवेलेबल होईल. खूप छान असे डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत. सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत, तुम्ही बघू शकता. आणखी आपल्याला काही शंका असतील तर मला विचारू शकता. तर आजच्या 5व्या सिरीजमध्ये ही डिझाईन जी आपण घेतलेली आहे ती खूप जणांची कमेंट होत्या. आणखी ही डिझाईन तुम्ही ब्रायडलमध्ये यूज करू शकता, बेसिकमध्ये यूज करू शकता. बेसिक ब्लाऊज जे आपण बनवतो त्यामध्येही सिंगल जे बुट्टा आहे ते तुम्ही टाकू शकता बॉर्डरसाठी. खूप सुंदर आणि सोपं असं हे डिझाईन आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप छान असं बुट्टा आपल्या इथं बनवून तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची सिरीज 5. तर